नमस्ते आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही। झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय। आज दिनांक 2 मे 2024 रोजी प्रकल्प कार्यालय या ठिकाणी आज बैठक ठेवण्यात आलेली होती। विषय असा मुद्दा असा आहे की जे अल्फा कंपनी आहे, जे 660 प्रकल्पामध्ये बेलच्या अंतर्गत काम करत असते, त्या ठिकाणी स्थानिक कर्मचारी मागील 3 ते 4 वर्षापासून काम करत होते। पण संबंधित अल्फा कंपनीने स्थानिक कर्मचाऱ्यांना जे 20 ते 25 कर्मचारी होते त्यांना या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुख सुविधा या ठिकाणी दिलेले नाही आहे। मूलभूत अधिकार जे त्यांना द्यायला पाहिजे होते कर्मचाऱ्यांना ते सुद्धा या ठिकाणी त्यांना देण्यात आलेले नाही आहे। जसे की PF असेल, प्रोव्हिडंट फंड आपण ज्याला म्हणतो, ECS असतील, त्याचबरोबर जे डिफरन्स आहे पेमेंटचं, सर्क्युलरनुसार जे पेमेंट शासनानं या ठिकाणी ठरवण्यात आलेलं होतं की सर्क्युलरनुसार जे कर्मचाऱ्यांना पेमेंट देण्यात होती, मात्र त्या अल्फा कंपनीनं त्या पेमेंटमधून पण त्यांचं पेमेंटची तफावत करून कर्मचाऱ्यांना या ठिकाणी देण्यात आलेलं होतं। त्या तक्रारीनुसार नोव्हेंबर महिन्यात अल्फा कंपनीशी या ठिकाणी चर्चा झालेली होती की अल्फा कंपनीनं आश्वासन दिलेलं होतं की आम्ही तुमचं जे फायनल डिफरन्स आहे ते आम्ही तुम्हाला एंड वेळेला आम्ही तुम्हाला देऊ, काम संपण्याच्या अंतिम टप्प्यात आम्ही तुम्हाला जे फायनल पेमेंट आहे, PFचा डिफरन्स आहे, सर्क्युलरनुसार जे पेमेंट होतं ते आम्ही तुम्हाला देऊ, असे सर्व आम्हाला आश्वासन दिलेले होते। मात्र अल्फा कंपनीने कोणत्याही प्रकारची अजूनपर्यंत सुख सुविधा दिलेली नाही आहे, चर्चासुद्धा या ठिकाणी केलेली नाही आहे। त्याच्यानंतर आम्ही भेल कंपनी जी आहेत, भारत हेवी इलेक्ट्रिक लिमिटेड, या कंपनीशी जे पत्रव्यवहार केला असता भेल कंपनीने पण अजूनपर्यंत आम्हाला कोणतेही प्रकारचं उत्तर दिलेलं नव्हतं, लेखी स्वरूपाचं या ठिकाणी कोणतंच उत्तर दिलेलं नव्हतं। त्यानंतर आम्हाला महाजनकोला आम्ही पत्रव्यवहार केला। महाजनकोचे जे सी साहेब आहेत, चीफ इंजिनियर साहेब मोहन आव्हाड साहेब, यांच्याशी आमची चर्चा झाली। आम्ही मागील 25 एप्रिलला आंदोलनाचा इशारा आम्ही या ठिकाणी दिलेला होता, मात्र महाजनकोकडून आम्हाला पत्रव्यवहार झालेला होता की आंदोलन काही दिवसासाठी तुम्ही स्थगिती करा, त्याच्यावर आम्ही तुमच्याशी चर्चा करणार आहोत या विषयावर। त्याच्यानंतर आम्ही 2 तारखेपर्यंत आम्ही त्यांची वाट बघितलेली होती। 1 तारखेपर्यंत त्यांची आम्ही वाट बघितलेली आहे। महाराष्ट्र कामगार दिनानिमित्त या ठिकाणी अजून एक बैठक आमची लावण्यात आलेली होती। त्या ठिकाणी चर्चा करण्यात आलेली होती की 2 मे 2024 रोजी या ठिकाणी प्रोजेक्ट ऑफिसला एक महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। पण मात्र त्या बैठकीमध्ये सुद्धा अल्फा कंपनीचे कोणतेही कर्मचारी म्हणा, जबाबदारी व्यक्ती म्हणा, या ठिकाणी उपस्थित नव्हते। त्या ठिकाणी आज आम्हाला महाजनकोच्या माध्यमातून आम्हाला एक आश्वासन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। पत्र आम्हाला थोड्याच वेळात आम्हाला इश्यू करणार आहेत। त्याच्या पहिले आम्ही या ठिकाणी ही पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी घेत आहोत की 15 तारखेपर्यंत अल्फा कंपनीसोबत या ठिकाणी मीटिंग होणार आहेत। त्याचबरोबर 3 तारखेला 3 मेला जे कामगार आयुक्त आहेत जळगावचे, त्यांच्यासोबत या ठिकाणी मीटिंग होणार आहेत। त्यांच्यामार्फत सुद्धा या ठिकाणी पत्रव्यवहार या ठिकाणी होणार आहेत। सांगायचा उद्देश आहे की प्रकल्प आपला दीपनगरमध्ये हा जो प्रकल्प आहे 660चा, या ठिकाणी केवढा मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी सुरू आहे। आणि त्याचबरोबर जे स्थानिक कर्मचारी या ठिकाणी त्यांच्या जमिनी जातात, जे या ठिकाणी स्थानिक स्थानिकांना या ठिकाणी कोणत्या प्रकारचे रोजगार या ठिकाणी उपलब्ध करून देत नाही आहे, आणि जे या ठिकाणी रोजगार करत आहेत त्यांचा पण हक अधिकार या ठिकाणी कुठे ना कुठे मारला जात आहेत। आणि जेव्हा सर्वसामान्य कामगार जेव्हा त्यांचं दाद मागण्यासाठी, त्यांचा हक अधिकार मागण्यासाठी जेव्हा तो पत्रव्यवहार करतो, तर असे त्यांना कोणतीही सूचना न देता कंपनी काय करते, डायरेक्ट सरळ कंपनीतून काढून टाकते। तर असं या ठिकाणी अन्य अत्याचार हा 660 प्रकल्पामध्ये चालू आहे। तर लवकरच आम्ही या सर्वांचे आता या ठिकाणी 12 वाजवणारच आहेत। जे कंपनी या ठिकाणी आहेत, सर्वप्रथम तर आम्ही अल्फा कंपनीची या ठिकाणी 12 वाजवणार आहेत। 15 तारखेपर्यंत जर आमची या ठिकाणी मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही 16 तारखेला या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत। आणि जोपर्यंत आमच्या पूर्ण मागण्या पूर्ण होत नाही, एकूण-एक रुपया जर आम्हाला अदा करण्यात आला नाही, तर नक्कीच आम्ही या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत। आणि याची सर्व जबाबदार महाजनको राहतील, भेल कंपनी राहतील आणि अल्फा कंपनी राहतील। धन्यवाद। दोस्तों संग
मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूले लाल, गर्मियों में सबसे सही। Jhulelalal Water Park and Resort, Day Night Water Park, Slide for Kids and all, Food Park, Snacks के साथ South Indian food, Indoor and Outdoor game, Wave pool, DJ, Rain dance and many more. Jhulelalal Water Park, opposite Jain Valley, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। मैं अलविदा लेती हूँ, आपकी इसका दिव्य कांपले। देखते रहिए CBN Press the bell icon on the हर YouTube समस्या में app आपके and never साथ, miss another हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। हमारे CBN News 18 चैनल को सब्सक्राइब करें। जय हिंद।